नमस्कार. मी डॉक्टर डी एन वाघमारे, सहाय्यक प्राध्यापक, डॉक्टर काही कॉलेज गडिंग्लज. मी आपल्या सर्वांचे 1 वीक ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑन यूज ऑफ ICT इन टीचिंग लर्निंग यामध्ये सहर्ष स्वागत करतो. प्राध्यापक मित्रांनो, रिसर्चर्स असतील, स्कॉलर्स असतील किंवा प्राध्यापक वर्ग असेल, हे रिसर्च करण्यामध्ये सर्वेच्या वेळेस किंवा मुलांची जी टेस्ट घेतो त्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर्स वापरत असतात. आता हे सॉफ्टवेअर जे वापरतात ते असंख्य सॉफ्टवेअर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, ऑनलाईन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यापैकी काही मोजक्या सॉफ्टवेअरची नावं मी तुम्हाला आज सांगतो, ज्याच्या सहाय्याने आपण माहिती गोळा करू शकतो किंवा टेस्ट घेऊ शकतो, सर्वे करू शकतो आणि हे सर्व गोष्टी केल्यानंतर त्याचा रिझल्ट आपल्याला तात्काळ रिझल्ट मिळू शकतो. ग्रेडिंग तात्काळ होऊ शकतं, स्कोरिंग काढू शकतो. त्याचप्रमाणे रिपोर्ट्स असेल, रिपोर्ट आपण त्याद्वारे जनरेट करू शकतो. काही टेस्टमध्ये रेडी क्वेश्चन्स असतात, थीम्स असतात, टेम्पलेट्स असतात, त्याचा आपण वापर करू शकतो. काही ठिकाणी ग्रेडेड, अनग्रेडेड क्वेश्चन्स असतात, याचा वापर करून आपण ही ऑनलाईन टेस्ट, ऑनलाईन सर्वे हे कंडक्ट करत असतो. त्यापैकी काही उदाहरण दाखल काही टेस्टचे नाव फक्त तुम्हाला सांगतो, ज्या ऑनलाईन कंडक्ट केल्या जातात. फ्री ऑनलाईन सर्वे असेल, क्विज मेकर, व्होकॅबल टेस्ट, प्रोप्स क्विज मेकर, क्लास मार्कर, गो कॉन्क्युअर, ऑनलाईन क्विज क्रिएटर, क्विज रिव्हॉल्युशन, इझी टेस्ट मार्कर, हॉट पोटॅटोज, गुगल फॉर्म्स, आर्टिक्युलेट क्विज मेकर, ॲडॉब कॅप्टिवेट 9, वंडरशेअर क्विज क्रिएटर, आयस्प्रिंग क्विज मेकर, क्वेश्चन रायटर, क्विज वर्क्स, हेल्प टीचिंग, स्कूल हाऊस टेक्नॉलॉजीज, सर्वे मंकी, फील्ड ब्लूम, रिडल्स क्विज मेकर, सर्वे गिझमो, मायक्रोसॉफ्ट फॉर्म्स, फॉर्म क्राफ्ट्स, ओपिनियन स्टेज, ट्विस्ट बेस, फ्लेक्झी क्विज, टाईप फॉर्म, टॉप हॅट, कॅनव्हास, ब्लॅकबोर्ड टेस्ट जनरेटर आणि टेस्ट मोज. आज आपण टेस्ट मोज या विषयावरती आपण बोलणार आहोत. तर चला आता आपण टेस्ट मोजच्या सहाय्याने कशा पद्धतीने आपण ऑनलाईन टेस्ट घेऊ शकतो हे पाहूया. सुरुवातीला आपण गुगल ह्या वेब पेजवरती आपण टेस्ट मोज हे टाईप करून घेऊया. हे टाईप केल्यानंतर एंटर करा. एंटर केल्यानंतर टेस्ट मोज पॉवरफुल बट सिम्पल टेस्ट जनरेटर हे तुम्हाला दिसेल. त्याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला टेस्ट मोजची जी होम विंडो आहे, होम पेज आहे, ती होम पेज आपल्याला ओपन होईल. आता या टेस्ट मोजच्या होम पेजवरती बरेचसे ऑप्शन आहेत, जसे की होम, फीचर्स, प्राइसिंग, FAQs, बिल्ड अ टेस्ट, लॉग इन, साइन अप. आता यामध्ये जे लोक टेस्टमोजचं पेड व्हर्जन वापरतात त्यांच्यासाठी हा लॉग इन साइन अप हा ऑप्शन लागू होतो. आपण टेस्टमोजचं फ्री व्हर्जन बघतोय, फ्री टेस्ट आपण जनरेट करतो. त्यामुळे आपण बिल्ड अ टेस्ट याच्यातून एंट्री करणार आहोत, पण लॉग इन करणार नाही. आता इथे बिल्ड अ टेस्ट आणि ट्राय अ डेमो टेस्ट हे दोन ऑप्शन आहेत. त्या ट्राय अ डेमो टेस्टमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे क्वेश्चन हे टेस्ट बनवलेले आहेत. त्यामध्ये वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत ते आपण ॲज अ स्टुडंट म्हणून सोडवायचे. मी एक स्टुडंटसाठी ती एक डेमो टेस्ट बनवलेली आहे, ती त्यामध्ये पाहायला मिळते. आपण तिकडे जाणार नाही, तर आपण जाऊया बिल्ड अ टेस्ट. त्यासाठी आपण क्लिक करतोय बिल्ड अ टेस्ट. बिल्ड अ टेस्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला
एक पुढची एक विंडो ओपन होते. त्या विंडोमध्ये आपल्याला जे आपण टेस्ट घेणार आहोत त्या टेस्टचं नाव, त्या टेस्टसाठी पासवर्ड एक जनरेट करावा लागणार आहे, पासवर्ड टाईप करावा लागणार आहे, रिटाईप पासवर्ड करावा लागणार आहे आणि तिथून पुढे आपण टेस्ट क्रिएट करणार आहे. तत्पूर्वी आपण जे उजव्या बाजूला हा भाग आहे त्यामध्ये लिमिटेशन्स आणि वॉर्निंग या दोन गोष्टीकडे जरा पुढे लक्ष देऊया. आता हे फ्री टेस्ट जे आपण घेतोय टेस्ट मोजवरती, याच्यामध्ये आपण फक्त 50 क्वेश्चन त्या टेस्टमध्ये बनवू शकतोय किंवा 50 क्वेश्चनची आपण ते टेस्ट घेऊ शकतोय. 50 पेक्षा जास्त क्वेश्चनची आपल्याला टेस्ट घ्यायची असेल तर आपल्याला टेस्ट मोडचं पेड व्हर्जन परचेस करावं लागेल. आणि दुसरी एक गोष्ट आहे की 100 विद्यार्थ्यांचीच आपण टेस्ट या ठिकाणी घेऊ शकतो फ्री टेस्टमध्ये. जर आपल्याला 100 पेक्षा जास्त मुलांची टेस्ट घ्यायची असेल तर आपल्याला पेड व्हर्जन परचेस करावं लागेल. दुसरं एक याच्यामध्ये जो आपण पासवर्ड टाईप करणार आहे इथे चूज अ पासवर्डमध्ये, तो पासवर्ड आपण कुठेतरी लिहून ठेवणं किंवा कुठेतरी आपण टाईप करून ठेवणं किंवा कुठल्या एका गुगल डॉकमध्ये आपण सेव्ह करून ठेवणं खूप गरजेचं. कारण एकदा हा पासवर्ड जर आपण विसरलो तर तो आपण रिकवर करू शकत नाही. आणि दुसरं जी URL असते जी आपण टेस्ट बनवली त्या टेस्टची URL असेल तीही सुद्धा आपण कुठेतरी लिहून ठेवणं किंवा पेस्ट करून ठेवणं गरजेचं आहे. तीही जर आपण विसरलो तर आपण ती सुद्धा पुन्हा क्रिएट करू शकत नाही किंवा पुन्हा रिकवर करू शकत नाही. त्यामुळे ह्या दोन बाबी ह्या खूप लक्षात ठेवायची आणि आपण टेस्ट हे बनवायला सुरू करायची. आता आपण जाऊ ओळू याच्याकडे, तिथे आपण टेस्ट घेणार आहोत. मी समजा बँक अँड एक टेस्टचं नाव देतो, बँक अँड फिनान्शियल सिस्टीम. एक कोर्स हे घेतो, नाव दिलं टेस्टला आणि दुसरा पासवर्ड टाईप करतो. हा पासवर्ड हा कायमस्वरूपी मला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही टेस्ट बनवत असाल तर तुम्हाला सुद्धा हा क्वेश्चन कायमस्वरूपी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. नंतर आपण क्रिएट अ टेस्टवरती क्लिक करणार आहोत. डॅशबोर्ड विंडोवरती 4 ऑप्शन इथं आपल्याला पाहायला मिळतात. तेच क्वेश्चन डाव्या बाजूलाही आपल्याला पाहायला मिळतात. सेटिंग, क्वेश्चन, पब्लिश, रिझल्ट. ॲडजस्ट सेटिंग, ॲड क्वेश्चन, पब्लिश, व्ह्यू रिझल्ट हे ऑप्शन दोन्हीही सारखे आहेत. त्यापूर्वी वरचा एक ऑप्शन आहे bookmark this page and write down your password. It is absolutely critical that you do this. There is no way to recover your URL or password. तुम्ही जी URL तयार होणार आहे ऑनलाईन क्विजची त्याची URL, त्याचा पासवर्ड, पासकोड हे सेव्ह करून ठेवणं गरजेचं आहे. पासवर्ड ऑलरेडी आपण क्रिएट टेस्टच्या वेळेस दिलेला आहे. तो पासवर्ड हा एक महत्त्वाचा असतो आणि दुसरा पासकोड एक तयार होत असतो. तो पासकोड हा आपण कुठे तर टाईप करून किंवा सेव्ह करून किंवा लिहून ठेवणं गरजेचं आहे. कारण ती URL आणि तो पासवर्ड विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाईन टेस्टसाठी सर्क्युलेट करणं गरजेचं असतं. आता आपण पुढच्या भागाकडे जाऊया, ॲडजस्ट सेटिंग. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला बँक अँड फिनान्शियल सिस्टीम हे टेस्ट नेम जे आपण पूर्वी टाईप केलेलं बेसिक सेटिंगमध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला काही मेसेज किंवा माहिती जर टेस्ट संदर्भात द्यायची असेल ती माहिती टेस्टच्या वरच्या बाजूला टॉपला येईल ती आपण इथं टाईप करू शकतो. त्यानंतर कलर स्कीम, याच्यामध्ये 4 ऑप्शन आहेत. या 4 पैकी कोणती एक कलर स्कीम आपण निवडू शकतो. मी ग्रे कलर निवडतो. त्यानंतर खाली क्वेश्चन सेटिंग आहे. क्वेश्चन सेटिंगमध्ये 2 ऑप्शन आहेत. त्यामधला पहिला शो ऑल द टेस्ट क्वेश्चन ऑन 1 पेज. तुम्ही जे ऑनलाईन टेस्ट घेणार आहेत त्याचे क्वेश्चन हे एकाच पेजवरती तुम्हाला हवे आहेत. किंवा दुसरा ऑप्शन आपल्यासाठी आहे शो 1 क्वेश्चन पर पेज. एकाच पेजवरती एक क्वेश्चन हवा आहे. आता आपण पहिल्यांदा ऑनलाईन टेस्ट घेणार आहे त्यामुळे आपण पहिला क्वेश्चन सिलेक्ट करूया ज्याच्यामध्ये सर्व क्वेश्चन्स एकाच पेजवरती येतील. नंतर खाली एक ऑप्शन आहे बघा, रँडमाइज द ऑर्डर ऑफ द क्वेश्चन्स ड्युरिंग द टेस्ट. याच्यावरती क्लिक केलं तर क्वेश्चन जे आहे ते रँडमाइज होतील. त्यानंतर रिव्ह्यू सेटिंग हा ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये कन्क्लुजन टेक्स्ट आपल्याला द्यायचं असतील तर आपल्याला टाईप करू शकतो. खाली आपण येऊया. खाली आपल्याला ऑप्शन दिसतो शो अ कस्टम मेसेज
इफ द स्टुडंट पासड आउट फेल, यावरती क्लिक केल्यानंतर खाली 3 ऑप्शन आपल्याला आलेले दिसतात. व्हॉट इज द पासिंग स्कोर, तुम्ही जी टेस्ट घेणार आहेत त्या टेस्टचा पासिंग स्कोर तुम्ही किती ठेवणार आहात तो तिथे तुम्ही टाईप करू शकता. 35%, 40% किंवा 50%. मी तर 50% टाईप करतो. आता ह्या 50% स्कोर टाईप केल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला 50% पेक्षा जास्त जर मार्क्स मिळाले, त्याचं स्कोरिंग 50% पेक्षा जास्त झालं, तर त्याला 5 मेसेज काय द्यायचा, तर इथं 5 मेसेजच्या बॉक्समध्ये आपण कॉंग्रॅच्युलेशन त्याला देणार आहोत. म्हणजे आपण कॉंग्रॅच्युलेशन टाईप करून घेऊया. फेल मेसेज जर एखाद्या विद्यार्थ्याला 50% पेक्षा कमी मार्क्स मिळाले, त्यासाठी आपण एक मेसेज टाईप करूया, डू बेटर नेक्स्ट टाइम. त्याला हा मेसेज फेल विद्यार्थ्याला कॅन्डिडेटला दिसेल. त्याखाली एक ऑप्शन येतो, ॲट द एंड ऑफ द टेस्ट डिस्प्ले द युजर्स. एक्झाम टेस्टची एंड झाल्यानंतर त्याला जो स्कोर असेल त्याला मिळालेला तो स्कोर डिस्प्ले. याच्यावरती क्लिक केल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याने जे काही रिस्पॉन्स दिले त्या क्वेश्चनला ते करेक्ट किती किंवा इनकरेक्ट आहे हे त्याला दिसेल. करेक्ट इनकरेक्ट एखादा जर आन्सर असेल त्या क्वेश्चनचं, तर करेक्ट आन्सर काय हे त्याला डिस्प्ले होऊ शकतं, कारण आपण याच्यावर आपण क्लिक केलेलं आहे. आणि डिस्प्ले द एक्सप्लेनेशन, त्या क्वेश्चनचं आन्सर काय आहे त्याचं डिस्प्लेशन आपण देऊ शकतो. त्याचा पुढचा ऑप्शन येतो असेस कंट्रोल. असेस कंट्रोलमध्ये हू कॅन टेक युअर टेस्ट हा एक ऑप्शन आहे. पुढचा एनीवन हू एंटर अ पासकोड ऑफ माय चुझिंग, दुसरा ऑप्शन. तिसरा ऑप्शन युनिफाय आयडेंटिफायर आणि चौथा ईमेल ॲड्रेस. आता यामध्ये खालचे जे 2 ऑप्शन आहेत ते प्रीमियम युजरसाठी आहे. याच्यावर आपण क्लिक जर केलं तर आपल्याला ही पॉपअप विंडो ओपन होईल. त्यामुळे हे आपण क्लोज करूया. एनीवन केलं तर कुणीही एक्झाम देऊ शकते. त्यावरती क्लिक करण्यापेक्षा आपण एनीवन हू एंटर अ पासकोड ऑफ माय चुझिंग याच्यावरती आपण या ऑप्शनवरती क्लिक करूया. इथे पासकोड आपण या ठिकाणी देऊया. मी इथं पासकोड देतो. आता हा पासकोड मी इथं दिलेला आहे. हा पासकोड आणि क्वेश्चन ऑनलाईन क्वेश्चनचे जे ही URL पुढे जी URL क्रिएट होणार आहे ती URL हा पासकोड हा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा असतो ऑनलाईन टेस्ट देण्यासाठी. त्यामुळे हा एक पासकोड लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे आपण या बाजूला पाहूया, उजव्या बाजूला. हाऊ मच टाइम डू टेस्ट टेकर हॅव टू कम्प्लीट द टेस्ट, किती कालावधीमध्ये ही टेस्ट कम्प्लीट करू शकता. अनलिमिटेड की लिमिटेड. अनलिमिटेड वरती क्लिक करण्यापेक्षा आपण लिमिटेड वरती क्लिक करूया. त्याला आपण लिमिट देऊया, समजा 15 मिनिटात ती क्वेश्चन ऑनलाईन टेस्टसाठी सोडवावी. हाऊ मेनी टाइम कॅन समवन टेक युअर टेस्ट, अनलिमिटेड टाइम का लिमिटेड. अनलिमिटेड वरती क्लिक केलं तर एकापेक्षा जास्त वेळा तो विद्यार्थी ही ऑनलाईन टेस्ट सोडवू शकतो. आणि लिमिटेड वरती क्लिक करून आपण एकाच वेळेस तो फक्त सोडवू शकतो. त्यानंतर खालचा ऑप्शन येतोय व्हॉट शुड टेस्ट टेकर एंटर टू आयडेंटिफाय देमसेल्फ. आता ज्यावेळेस ऑनलाईन टेस्ट ची विंडो ओपन होते त्यावेळेस आपण इथं जर एंटर युअर नेम लिहिलं असेल तर तिथं त्याला ते डिस्प्ले होईल आणि तो विद्यार्थी त्या विंडोमध्ये एंटर युअर नेमच्या खाली नेम टाईप केला. जर समजा आपण एंटर युअर स्टुडंट ID हे जर इथे टाईप केलं तर तिथं हा मेसेज तिथे डिस्प्ले होईल, एंटर युअर स्टुडंट ID. स्टुडंट त्याचा जो स्टुडंट ID असेल तो टाईप करेल. तो आपण प्लीज एंटर युअर कंपनी ईमेल ॲड्रेस हा जर टाईप केला तर जो ईमेल ॲड्रेस असेल तो ईमेल ॲड्रेस तिथे टाईप केला जाईल. त्याचं खालचं ऑप्शन येते ब्राउझर फंक्शनॅलिटी. यामधील जे पर्याय आहेत हे पर्याय खूप चांगले आहेत, पण आपण हे पर्याय हे ऑप्शन्स वापरू शकत नाही. याच्यात आपण कुठेही क्लिक केलं तर आपल्याला ही पॉपअप विंडो ओपन होते. जे प्रीमियम युजर्स आहेत त्यांना हे ब्राउझर फंक्शनॅलिटी मधले जे ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स यूज करता येऊ शकतात. त्याचप्रमाणे नोटिफिकेशन हा एक ऑप्शन आहे, हाही प्रीमियम युजर्ससाठी आहे. त्यावरती आपण क्लिक केलं तर पॉपअप विंडो ओपन होते.
सेव्ह करण्यापूर्वी खाली ऑप्शन आहे सेव्ह. हे जे बेसिक सेटिंग सेव्ह करण्यापूर्वी आपण पहिल्यापासून थोडं चेक करू घेऊया कुठं काय राहिलेलं आहे का. हे चेक केल्यानंतर आपण फायनली सेव्ह करणार आहोत. सेव्ह झाल्यानंतर पुढची जी विंडो ओपन होती ती क्वेश्चन विंडो. आता क्वेश्चन विंडो ओपन झाल्यानंतर आपण इन्सर्ट वरती क्लिक करणार आहोत. इन्सर्ट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला 3 टाईपचे क्वेश्चन पाहायला मिळतात. ग्रेडेड क्वेश्चन, सर्वे ऑब्लिक अनग्रेडेड क्वेश्चन आणि ऑदर. आता ऑदर क्वेश्चन आहेत, हे ऑदर क्वेश्चन मधले जे ऑप्शन्स आहेत हे ऑप्शन्स हे फक्त प्रीमियम युजरसाठी आहेत, आपण ते वापरू शकत नाही. आपण ग्रेडेड क्वेश्चन बघणार आहेत, अनग्रेडेड कडे जाणार नाही. तर ग्रेडेड क्वेश्चन मधला पहिला क्वेश्चन आपण पाहूया, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. आता मल्टिपल चॉईस क्वेश्चन पहिला क्वेश्चन टाईप करण्यापूर्वी आपण थोडी माहिती याबद्दल घेऊया. आता इथं शफलचं सिम्बॉल आहे, याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर हे जे काही ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स शफल होतात. दुसरं उजव्या बाजूला ब्लॅक कलरच्या बॉक्समध्ये प्लस साइन आहे आणि खाली बॉटमला त्या बॉक्सच्या ब्लॅक कलरच्या बॉक्समध्ये प्लस साइन आहे. त्या इथे किंवा इथे कुठे जर क्लिक केलं तर ह्या क्वेश्चनची डुप्लिकेट कॉपी तयार होते. आपण क्लिक करून पाहूया, झाली डुप्लिकेट कॉपी. आता हा डुप्लिकेट जो क्वेश्चन आपला तयार झाला आहे आपल्याला नको असेल तर हाही पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. रेड कलरच्या बॉक्समध्ये मायनस साइन आहे, याच्यावरती आपण क्लिक केलं तर हा क्वेश्चन डिलीट होतो. आपल्याला जे पर्याय आहेत यातला पर्याय एखादा डिलीट करायचा म्हटलं तर आपण त्या डिलीट जे काही सिम्बॉल आहे याच्यावरती क्लिक केलं तर तो ऑप्शन डिलीट होऊ शकतो. आता आपण क्वेश्चन बनवूया, क्वेश्चन टाईप करूया. क्वेश्चन फर्स्ट, when was RBI established? Option first 1921, and second 1935, third 1949, fourth 1955. याच्यामधील बरोबर आन्सर आहे 1935. टेक्स्ट मोड मध्ये चांगले ऑप्शन्स आहेत. आपण क्वेश्चन बनवल्यानंतर लगेच आन्सर आहे त्या आन्सरवरती क्लिक केलं तर ते आन्सर सेव्ह होतं. त्याच पद्धतीने आपण ग्रेडिंग करू शकतो. त्याला 1 मार्क्स 1 पॉईंट आपण पहिला आहे म्हणजे आपण याला एकच पॉईंट देऊया. अजून एक ऑप्शन आहे ते शो एक्सप्लेनेशन. याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर आपलं ही पॉपअप विंडो ओपन होते. हे प्रीमियम युजरसाठी आहे, आपण क्लोज करूया. तर आपण ह्या आन्सरचं एक्सप्लेनेशन द्यायचं म्हटलं तर आपण एक्सप्लेनेशन देऊ शकतो. आपण जाऊया दुसऱ्या क्वेश्चनकडे. दुसरा क्वेश्चन येतोय मल्टिपल चॉईस चूज मेनी. पहिला क्वेश्चन आपला मल्टिपल चॉईस चूज होता, दुसरा क्वेश्चन मल्टिपल चॉईस चूज मेनी. आपण जेव्हा गुगल डॉकमध्ये गुगल क्विज बनवतो त्यावेळेस एक ऑप्शन आपल्याकडे येतो, तो असतो चेकबॉक्स. त्याच पद्धतीचा हा ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतो. क्वेश्चन सेकंड टाइप करू, हुज आर गव्हर्नर्स ऑफ RBI. शक्तिकांत दास, उर्जित पटेल, राजन, CD देशमुख. आचार्य, शक्तिकांत गुप्ता. ठीक आहे, म्हणजे आपण अजून जर चॉईस वाढवायचं म्हटलं तर आपण चॉईस वाढवू शकतो, ऑप्शन वाढवायचं म्हटलं तर वाढवू शकतो.
क्लिक करू शकतो आपण. मनमोहन सिंग. आता याच्यापैकी आपण 7 पर्याय दिले. या 7 पर्यायापैकी पहिला पर्याय बरोबर आहे, दुसरा बरोबर आहे, तिसरा बरोबर आहे, चौथा बरोबर आहे, पाचवा चुकीचा आहे, सहावा चुकीचा आणि सातवा बरोबर आहे. म्हणजे या 7 पर्यायापैकी आपले 5 पर्याय बरोबर आहे. त्यामुळे आपण याला ग्रेड देऊया 5 पॉईंट. तर खाली एक ऑप्शन आहे गिव्ह अ पार्शियल क्रेडिट. याच्यावरती क्लिक ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यावरती ज्यावेळेस आपण क्लिक करतो, समजा ह्या 7 ऑप्शन आहेत त्यापैकी 5 ऑप्शन बरोबर आहेत. या 5 ऑप्शनपैकी समजा एखाद्या विद्यार्थ्याने 3 ऑप्शन बरोबर दिले तर त्याला 3 पॉईंट मिळू शकतात. समजा एखाद्याने याच्यापैकी फक्त एकाला क्लिक केलं, एक ते बरोबर असेल तर त्याला 1 पॉईंट मिळेल. पुढचा क्वेश्चन आपण पाहूया, तिसरा, ट्रू ऑर फॉल्स. टाईप करूया रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया has been implemented fiscal policy for control credit creation. ट्रू और फॉल्स. फॉल्स आहे. आपण ट्रू और फॉल्स सजेस्ट ऑप्शन क्लिक करतो तेच बाय डिफॉल्ट हे ट्रू और फॉल्स येत असते. पुढच्या एक आपण पॉईंट दिले. पुढचा क्वेश्चन आपण पाहूया मॅचिंग. मॅच द करेक्ट ऑप्शन. पहिला ऑप्शन आपण घेऊया करंट RBI गव्हर्नर, फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया, फायनान्स मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र स्टेट, प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया. आपण आता उत्तर करंट RBI गव्हर्नर शक्तिकांत दास, फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया निर्मला सीतारमण, फायनान्स मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र स्टेट अजित पवार, प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया नरेंद्र मोदी. आपण आन्सर सेट करूया. पहिला बरोबर आहे, दुसऱ्याला दुसरा, तिसऱ्याला तिसरा, चौथा. समजा आपला क्वेश्चन स्ट्रॉंग बनवायचा असेल किंवा विद्यार्थ्याला थोडं कन्फ्युजन करायचं असेल तर आपण ऑप्शन वाढवू शकतो. उर्जित पटेल. इथे गिव्ह पार्शियल क्रेडिट होते, आपण क्लिक केलेलं आहे तसं ठेवूया. त्याच्यामध्ये समजा 4 पैकी समजा त्याची 3 बरोबर आली तर त्याला 3 मार्क्स मिळू शकतील. क्वेश्चन fill in the blank. Fill in the blank. Which method or methods are used by RBI to control the money supply in the economy? Correct answer. Quantitative method or quantitative quantitative method. अल्टरनेटिव्ह आन्सर द्यायचं असेल तर आपण देऊ शकतो quantitative method and
अजून आपण एक अल्टरनेटिव्ह आन्सर देऊया, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह मेथड्स. अजून एक अल्टरनेटिव्ह आपण देऊ शकतो, क्वांटिटेटिव्ह मेथड, क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह मेथड्स. एखादा आपण MCQ बनवत असताना आपण इथं फिगरमध्ये आलं तर इथं आपण वर्डमध्ये पण टाईप करू शकतो. दोन्हीपैकी कुठलाही ऑप्शन स्टुडंटने टाईप केला ॲन्सर देताना तर ते बरोबर असू शकतं. केस सेन्सिटिव्ह आपण द्यायची नाही. केस सेन्सिटिव्ह मी समजा काही थोडं चुकलं तर ते घेऊ शकणार नाही, त्यामुळे केस सेन्सिटिव्ह न ठेवलेलं कधीही चांगलं असतं. पुढचा 6वा क्वेश्चन आपण बनवूया एसे. एसे टाईपमध्ये आपण तो क्वेश्चन टाईप करू शकतो, विद्यार्थी याच्यामध्ये उत्तर देतील. आता ह्याला ग्रेड द्यायचं म्हटलं तर आपण ग्रेडही देऊ शकतो, परंतु ॲन्सर एक्झॅक्ट तिथे येऊ शकणार नाही, त्यामुळे आपण हा क्वेश्चन ह्याला नको ग्रेड करतो. आपण 5 क्वेश्चन बनवलेले आहेत, 9 पॉईंट झाले आहेत, प्रत्येकाला आपण ग्रेडिंग केलेलं आहे. त्याला ग्रेडिंग करायचं म्हणजे सॉरी इथे 1 दिलं होतं, 4 आहेत तर आपण 4 ग्रेडिंग करूया. टोटल 12 पॉईंटचे एक झाले. त्याच्या पुढचा ऑप्शन येतो तो आपण पब्लिशवरती क्लिक करूया. आता पुढची विंडो पब्लिश विंडो ओपन होते. याच्यावरती इथे पब्लिश ऑप्शन दिसतो. याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर आपण जे ऑनलाईन टेस्ट क्रिएट केलेले ती डिस्प्ले पब्लिश होऊ शकते. तत्पूर्वी आपण जे आपण टेस्ट बनवले त्याच्यामध्ये काही चुका आहेत का, उदाहरणार्थ आपण लिहिताना काही टायपिंग मिस्टेक केली असेल, समजा आपण जे काही ऑप्शन्स आहेत ॲन्सर करेक्ट ॲन्सर द्यायचं विसरलो असेल, तिथं टिक मार्क करायचं, किंवा आपण ग्रेडिंग द्यायचं विसरलो असेल, ह्या ज्या आपल्या काही चुका झाल्या आहेत जे आपण ऑनलाईन टेस्ट क्रिएट करत असता त्या करेक्ट करण्यासाठी एक पर्याय आपल्याला राहू शकतो की आपण प्रिव्ह्यूमध्ये बघून पाहू शकतो की काय चुकलं, आपलं काय चुकलेलं नाही. त्यामुळे इथं प्रिव्ह्यूवरती आपण क्लिक करूया. प्रिव्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर ही विंडो ओपन होते. त्याच्यावरती आपण प्रिव्ह्यूवरती क्लिक करूया. पुन्हा क्लिक केल्यानंतर आपण जे क्वेश्चन्स बनवले ते क्वेश्चन्स आपल्या इथं पाहायचे मध्ये टेस्टचे टाइम सुरू झालेला आहे, टाइम सेट झालेला आहे. वेन वॉज द RBI इस्टॅब्लिश्ड 1935. क्वेश्चन शफल झालेत बघा. विच मेथड आर युज्ड बाय RBI टू कंट्रोल मनी सप्लाय इन द इकॉनॉमी, क्वालिटेटिव्ह Reserve Bank of India has been implemented fiscal policy for control to credit creation goals. Who are governors of RBI? Match the correct option. Current RBI governor. हे shuffle झालेले ऑप्शन shuffle झाले. RBI governor शक्ती. Finance Minister of Maharashtra State, Prime Minister Narendra Modi, 2 number. Finance Minister of India, Nirmala Sitharaman, 3 number. खाली आपण सबमिट करूया. टेस्ट सबमिट केली. टेस्ट सबमिट केल्यानंतर आपला स्कोअर 100% झालेला आहे. आपल्याला सर्व दाखवतो. हे बघा ऑप्शन चुकीचे तो चुकीचे क्लिक केलेला आहे आणि त्यानंतर आपलं सर्व टेस्ट बरोबर आहे. आपण लॉग आउट करू. सर्व ठीक आहे. आता पुन्हा पब्लिश विंडो येऊया. त्या पब्लिश विंडोवरती आल्यानंतर उजव्या बाजूला पेपर कॉपी म्हणून आहे. जर समजा एखादा शिक्षक आपल्या विद्यार्थ्याची टेस्ट ऑनलाईन टेस्टच्या ऐवजी ऑफलाईन घेणार जर असेल तर त्यासाठी ही जी टेस्ट बनवली त्या टेस्टची त्यांना सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी प्रिंट करायची म्हटलं असेल तर हा ऑप्शन तो वापरू शकतो. त्याच्यावरती व्ह्यू प्रिंट इन युअर ब्राउझर याच्यावरती जर क्लिक केलं आणि एक डाउनलोड म्हटलं तर
हे जी क्वेश्चन पेपर आहे क्वेश्चन पेपर त्याला मिळू शकतो. त्याची तो प्रिंट काढू शकतो तो प्राध्यापक आणि आपल्या विद्यार्थ्यांकडे सर्क्युलेट करू शकतो आणि त्याची मॅन्युअली तो टेस्ट घेऊ शकतो ऑफलाईन पद्धतीने. दुसरा ऑप्शन येते व्ह्यू प्रिंट इन युअर ब्राउझर आणि शो ॲन्सर केलं आणि डाउनलोड म्हटलं तर आपल्याला ही क्वेश्चन ऑनलाईन क्वेश्चन जे बनवले होते ते विथ ॲन्सर आपल्याला पाहाव्यास. त्यानंतर एक्सप्लेनेशन केलं तर शो एक्सप्लेनेशन तर आपण एक्सप्लेनेशन दिलं असेल तर तेही आपल्याला तिथं पाहाव्यास मिळू शकतं. दुसरं ऑप्शन येतं आहे डाउनलोड ॲज वर्ड डॉक. तिथे आपण क्लिक केलं आणि डाउनलोड म्हटलं तर फाईल डाउनलोड झाली वर्डमध्ये डाउनलोड होते. त्याची आपण प्रिंट काढून विद्यार्थ्यांना देऊ शकतो आणि टेस्ट घेऊ शकतो आपण. डाउनलोड ॲज अ डॉक शो ॲन्सरवरती क्लिक केलं डाउनलोड केलं तर पुन्हा अजून एक आपल्याला ओल्डची फाईल डाउनलोड झालेली पाहावयास मिळेल ती विथ ॲन्सर असेल. क्लोज करू. सर्व आपलं ओके आहे. आपण टेस्ट ही पब्लिश करू शकतो. पब्लिशवरती आपण क्लिक केले. जेस आपण टेस्ट पब्लिश करतो टेस्ट हा जे टेस्टची URL आहे आणि पासकोड हे दोन आपल्याला इथं पाहावयास मिळतात. हे दोन्ही आपण कुठेतरी कॉपी करून घेणं गरजेचं आहे किंवा तुम्ही तुमच्या मेलवरती हे तुम्ही सेंड करू शकता. कारण विद्यार्थ्यांचे जर आपण ऑनलाईन टेस्ट कंडक्ट करणार असेल तर हा URL आणि हा पासकोड त्यांच्यामध्ये सर्क्युलेट करणं गरजेचं. ठीक आहे. आता आपण हे केल्यानंतर हा जो काही URL आहे URL आपण कॉपी करूया आणि आपण एक टेस्ट देऊया. पाहूया कशा पद्धतीने आपण ऑनलाईन टेस्टची URL जी आहे ती इथं टाईप पेस्ट केलेली आहे. त्यानंतर ही विंडो ओपन होते स्टुडंट लॉग इन ॲडमिनिस्ट्रेशन. स्टुडंट लॉग इनमध्ये स्टुडंट नेम आणि पासकोड हे टाईप करून तो स्टार्ट करू शकतो आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आपण ॲडमिन पासवर्ड जो आपण क्विज क्रिएट करताना जो बनवलेला होता तो पासवर्ड इथं टाकणं गरजेचं आहे आणि लॉग इन करून कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी टेस्ट दिली आणि त्यांचा रिझल्ट काय हे आपण पाहू शकतो. आपण स्टुडंट लॉग इनमध्ये एंट्री करूया आणि टेस्ट एक देऊया. राहुल पासकोड 1 2 3 4 5 6 आपण टाईप केला तो टेस्ट ओपन झालेली आहे. टाइम सुरू झालेला आहे. ॲन्सर सबमिट. आता सबमिट केल्यानंतर त्या स्कोर आला 61%. ते पार्शियल क्रेडिट आलेलं अंदाज हे बरोबर होतं तर आपण म्हणजे बरोबर उत्तर आहे ते बरोबर उत्तर इथं दर्शवतंय. इथं आपलं चुकलेलं आहे इनकरेक्ट आपल्याला 0 मार्क आणि हे बरोबर आहे ते बरोबर दाखवलेलं आहे. इथं आपण ऑप्शन क्लिक केलं होतं तो करेक्ट ॲन्सर आणि इनकरेक्ट असेल तर ते कोणकोणते करेक्ट आहेत तेही आपल्या इथं दर्शवत आहे. ठीक आहे. पहा ऑप्शन पहिला बरोबर आहे तर दुसरा बरोबर आहे त्याचा तिसरा बरोबर आहे त्याचा चौथा बरोबर आहे हे दर्शवत करेक्ट ॲन्सर कोणकोणते आहेत आपण चुकीचे इथे दिलेले आहेत. लॉग आउट करूया. तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्याची ऑनलाईन टेस्ट घेऊ शकतो. विद्यार्थी ऑनलाईन टेस्ट देऊ शकतात. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आपण क्लिक केलं आणि इथं आपण पासवर्ड टाईप केला लॉग इन केलं
तर रिझल्ट सेक्शन आपण ठेवू शकतो. रिझल्टवरती क्लिक करा आणि रिझल्टवरती क्लिक केल्यानंतर आता जो पण राहुल नावाने टेस्ट दिली त्याचा रिझल्ट आपल्याला इथं पाहावयास मिळतो. पहिलं उत्तर, दुसरं पार्शली आपलं करेक्ट होतं, तिसरं आपलं बरोबर होतं आणि चौथं आपलं चुकलेलं होतं आणि पाचवं बरोबर होतं. पहिल्याला जे काय आपण रिस्पॉन्स दिलेत ते रिस्पॉन्स कशा पद्धतीने दिलेत हे सगळं आपल्याला इथं पाहावयास मिळतं. इथे ॲव्हरेज स्कोर 61 to 61%. ॲव्हरेज टाइम, ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी राहुलने किती टाइम घेतले, रिस्पॉन्स किती, रिस्पॉन्सेस फक्त एकाने दिले आणि स्कोर हिस्टोग्राम हे ऑप्शन या ठिकाणी पाहावयास मिळतात. फिनिश टाइम किती आहे हे पाहायला मिळतात. क्वेश्चन कोणते बरोबर आहेत, किती पर्सेंट आहेत हेही पाहावयास मिळतात. आता मी टेस्ट मोडच्या साहाय्याने ऑनलाईन टेस्ट घेतली होती, ते जरा पाहूया. testmost.com/30555136. यापूर्वी मी टेस्टमोस्ट टेस्ट बँक अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन 2020 ही टेस्ट मी घेतली होती. आता याच्यामध्ये मी ॲज अ ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून एंटर करतो. लॉग इन केलं, रिझल्टमध्ये गेलो. आता बँक अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन 2020 ही जी टेस्ट आहे ही 20 जणांनी टेस्ट सोडवली होती. त्यापैकी जे काही क्वेश्चन विचारले होते ते क्वेश्चन 9 क्वेश्चन होते. 9 क्वेश्चनमध्ये पहिल्या क्वेश्चनचं 50% लोकांनी ॲन्सर बरोबर दिलेलं आहे. दुसऱ्या क्वेश्चनचं 70% लोकांनी, तिसऱ्याचं 90% लोकांनी, त्यातले बरेच पार्शियल आहेत ॲन्सर दिलेले आहेत. म्हणजे किती टक्के लोकांनी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या, 98 जे काही क्वेश्चन तुम्ही विचार त्याचे रिस्पॉन्स किती टक्के दिले, त्यातील किती बरोबर आहेत ते आपल्या इथं पाहावयास. ॲव्हरेज स्कोर किती आहे हाही पाहावयास मिळतो. ॲव्हरेज टाइम किती घेतला तोही पाहावयास मिळतो. रिस्पॉन्सेस किती आहे, क्वेश्चन्स ऑनलाईन टेस्ट सोडवले तेही पाहावयास मिळते. हिस्टोग्राम पाहावयास मिळतो. यामध्ये आपण एखाद्या व्यक्तीचं नाव जरी सर्च करायचं म्हटलं पर्टिक्युलरली तर आपण पर्टिक्युलर त्याचं नाव टाकून त्या मुलाचं, त्या स्टुडंटचं आपण रिझल्ट पाहू शकतो. उदाहरणार्थ आता याच्यामध्ये एंजल निल्सन आहे, जे रिस्पॉन्स आहे पहिला बरोबर आहे, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा बरोबर आहे, सहावा चुकलेला आहे, सातवा बरोबर, आठवा, नववा बरोबर आहे. एखाद्या व्यक्ती स्टुडंटचं नाव टाकून आपण त्याचं रिझल्ट ॲन्सर कसे दिलेत, किती बरोबर आहे, किती चुकले हे पाहू शकतो. त्यानंतर आपण जे काही आपले हे जे काही शीट तयार झाले ही शीट एक्सपोर्ट करू शकतो CSV 3 फॉर्ममध्ये. एक पॉईंट ग्रीडमध्ये आपण क्लिक करूया, डाउनलोड झाली, ओपन करूया. एक्सेल फाईल डाउनलोड होते. या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याचं नाव पॉईंट ग्रेडमध्ये पॉईंट जे आहेत, पॉईंट पॉसिबल हे जे काही मिळाले ते आपल्याला पाहू शकतो. दुसरं आहे रिस्पॉन्स ग्रेड, त्यांनी काय काय रिस्पॉन्स दिले आहेत हे आपण पाहू शकतो. एखादा रिस्पॉन्स पाठीमागे पॉईंट आलेले, इथं रिस्पॉन्स आलेला. तिसरं आहे कॉपी टू क्लिपबोर्ड, कॉपी करू शकतो आणि आपण कुठे पेस्ट करायचं म्हटलं तर आपण पेस्ट करू शकतो. हे पेस्ट आहे. या पद्धतीने आपण टेस्ट मोडच्या साहाय्याने टेस्ट ऑर्गनाईज करू शकतो. त्याचे रिझल्ट आता ह्या पेजमध्ये जसे तसे डिस्प्ले होऊ शकतात आणि कमी वेळात सहजपणे आपण ऑनलाईन पद्धतीने टेस्ट कंडक्ट करू शकतो. मी माझ्या पद्धतीने आपल्याला ऑनलाईन टेस्ट कशी क्रिएट करायची याची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी साधी सोपी ही पद्धत आहे जी आपण ऑनलाईन टेस्टसाठी वापरू शकतो.
धन्यवाद.